बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत दुःखद अशी बातमी समोर येते। बातमी क्रिकेट विश्वातून आहे, क्रीडा विश्वातून ही मोठी बातमी आहे। तर क्रिकेटचे समीक्षक द्वारकानाथ संचगिरी यांचं निधन झालंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। 1970च्या दशकात संचगिरींनी क्रिकेटच्या लेखनाला सुरुवात केली होती। लोकसत्ता, आज दिनांक, पुढारी सारख्या विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखन केलं होतं। आपले प्रतिनिधी समीर सावंत आपल्यासोबत जोडले गेलेत। समीर, आपण पाहतोय की क्रिकेट विश्वातून अतिशय धक्कादायक दुःखद अशी बातमी आहे। संचगिरी यांचं निधन झालंय, काय भावना आहेत? वैष्णवी, अतिशय क्रीडा विश्वासाठी ही दुःखद बातमी आहे। कारण एक पत्रकार सुद्धा होते ते आणि एक क्रिकेट समीक्षक सुद्धा होते। अतिशय खेळकर असा त्यांचा स्वभाव होता। क्रीडा क्षेत्रात त्यांचं ज्ञान अफाट होतं। अगदी सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत ते क्रिकेटचं समालोचन करायचे। म्हणजे सचिन आणि विनोद कांबळे यांचा जेव्हा उदयही झाला नव्हता त्याच्या आधीपासून, म्हणजे 1970च्या दशकापासून त्यांनी क्रिकेट पत्रकारिता सुरू केली। 1983 पासून जो 1983चा वर्ल्ड कप जो भारताने जिंकला तेव्हापासून ते आतापर्यंतच्या दोन्हीच्या वर्ल्ड कप पर्यंत त्यांनी अनेक वर्ल्ड कपचा प्रत्यक्ष स्टेडियम मध्ये बसून कव्हरेज केलेलं आहे। असा दांडगा अनुभव होता। एकाच वेळेला त्यांची जर ओळख करून द्यायची झाली तर क्रीडा पत्रकार ते होतेच, मात्र लोकांना त्यांची एक गोष्ट अजून माहिती नाही, कारण ते मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात अभियंता सुद्धा होते। मात्र अभियंता असतानाही त्यांनी जी क्रीडा क्षेत्रातली आपली आवड होती ती जोपासली होती आणि त्यामुळेच क्रिकेट क्षेत्रासाठी त्यांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं होतं। म्हणजे सुनील गावस्कर असू दे, सचिन तेंडुलकर असू दे किंवा मुंबईतला कोणताही क्रिकेटपटू किंवा देशातला कोणताही क्रिकेटपटू असू देत, अगदी सर्वांशी त्यांची चांगली ओळख होती। त्यांच्या घरात उठबस करणे इतपत त्यांचे चांगले संबंध होते आणि मराठीतला एक चांगला क्रिकेट समीक्षक अशी त्यांची ओळख होती। ज्या क्रिकेट समीक्षकाने आपल्याला खूप सोप्या भाषेत क्रिकेट समजावून सांगितलं, क्रिकेटचं अगदी रसभरीत वर्णन करून सांगितलं, असे द्वारकानाथ संचगिरी आज हरपलेले, त्याच्यामुळे क्रीडा विश्वाला नक्कीच मोठा धक्का बसलाय। समीर, आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या। आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी अंधेरीतून समोर येते। अंधेरीत वाहतूक कोंडीस अडथळा ठरणाऱ्या घरांवरती आता तोडक कारवाई करण्यात आली आहे। अंधेरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सहार जंक्शन इथल्या 29 घरांवरती महापालिकेची तोडक कारवाई सुरू झाली आहे। 5 जेसीबी आणि महापालिकेच्या 40 कर्मचाऱ्यांच्या मदतीनं झोपड्यांवरती ही तोडक कारवाई केली जाते। महापालिकेनं झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन करून तोडक कारवाई केली जाते। तोडक कारवाईमुळे आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याचं कळतंय। आणि यानंतर आता वळूयात टॉप 50 कडे। राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पुण्यात अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम असल्याचं दिसतंय। राजकीय संघटना आणि शिवप्रेमींकडून राहुल सोलापूरकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गेले 2 दिवस चोख बंदोबस्त ठेवलाय। भंडाऱ्याच्या तुमसर शहरातील राजकमर लॉन्ड्रीत हवाला साधण्याच्या बेतात असलेल्या टोळीला आता 5 कोटींच्या रोकडसह मंगळवारी अटक केली होती। फसवणूक कायद्यान्वये एकूण 10 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे। आरोपींविरुद्ध न्यायालयानं 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे। एक मोठी बातमी समोर येते। मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं कळतंय। घरगुती हिंसाचार प्रकरणी आता धनंजय मुंडे दोषी असल्याचं आढळत आहे। वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं हा महत्त्वाचा निर्णय दिलाय। मोठा निर्णय आपण पाहतोय सध्या, कारण करुणा मुंडेंनी आरोप केले होते आणि कोर्टानं आता ते मान्य केले आहेत। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सचिन, आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून करुणा मुंडेंनी घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडेंवरती आरोप केले होते। अखेर आज न्यायालयानं हे आरोप मान्य केले आहेत।
नक्कीच धनंजय मुंडेंसाठी हा मोठा झटका मानावा लागेल. कांदे कोर्टाने त्यांच्या विरोधात निकाल दिलेला आहे. करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचं देखील यावेळेला फॅमिली कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. ऑर्डर देखील फॅमिली कोर्टाने काढलेली आहे आणि करुणा मुंडे यांनी जे धनंजय मुंडेवरती घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते ते मान्य करत आता फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची दर महिन्याला पोटगी देण्याचं देखील आपल्या आदेशात म्हटलेलं आहे. अच्छा, धन्यवाद सचिन. अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय की मंत्री धनंजय मुंडे, मी पुन्हा एकदा सचिन तुमच्याकडे येणार आहे. तुर्तास एक महत्त्वाची बातमी पुन्हा एकदा मी सांगते ती म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखीनच वाढतीये. सचिन, आपण पाहिलं तर धनंजय मुंडे हे सध्या अनेक संकटांनी घेरल्याचं पाहायला मिळत आहे आणि अशात आता करुणा मुंडेंनी त्यांच्यावर वारंवार आरोपही केले होते. वारंवार आरोप सुद्धा केले होते. करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ सुद्धा त्यांचा व्हायरल होत होता, ज्यात त्यांनी सांगितलं होतं की धनंजय मुंडे तुला मी बर्बाद करेन, अशा शब्दात त्यांनी व्हिडिओ केला होता, जो सोशल मीडियावरती अत्यंत व्हायरल झाला होता. करुणा मुंडे या वारंवार मंत्री धनंजय मुंडेंवरती आरोप करत होत्या आणि त्यात घरगुती हिंसाचार प्रकरणी त्यांनी आरोप केले होते. मात्र आता आपण पाहतोय की करुणा मुंडेंची बाजू भक्कम असल्याचं कोर्टानं मान्य केलंय. करुणा मुंडेंनी जे काही आरोप केले होते ते कोर्टानं मान्य केले आहेत आणि आता धनंजय मुंडेंचे पाय जे आहेत ते अतिशय खोलात जाताना दिसत आहेत. सचिन, पुन्हा एकदा तुमच्याकडे मी येतेय. धनंजय मुंडेंचा पाय अजून जास्त खोलात जाताना दिसतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 लाखांची पोटगी सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे. पण एक वेगळी कारवाई किंवा आता पोलिसांकडून यावरती काही कारवाई होऊ शकते का? आतापर्यंत धनंजय मुंडेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. कारण जे काही घरगुती हिंसाचाराचे आरोप करुणा मुंडे यांनी केले होते ते एकीकडे कोर्टाने मान्य केले आहेत आणि दर महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचं कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलेलं आहे. आता करुणा मुंडे या विरोधात पुन्हा एकदा पोलिसात जातात का आणि आणखी या कुठल्या कारवाईची मागणी करतात का हे पाहणं महत्वाचं राहील. मात्र आपण बघतोय की धनंजय मुंडे यांच्यासाठी सध्या मोठा धक्का मानला जातोय. करुणा मुंडे यांची जी तक्रार केलेली होती ती डोमेस्टिक कोर्टाने मान्य केलेली आहे. घरगुती त्यांना मान्यता दिलेली आहे आणि त्यांना पोटगी देण्याचे देखील आपल्या आदेशात स्पष्ट केले. आपण पाहतोय की धनंजय मुंडेंवरती वारंवार आरोप केले जात आहेत. इतर बीड सरपंच हत्या प्रकरणावरून त्यांच्यावरती आरोप होत आहे. वाल्मिक कराड यांच्या जवळकीमुळे त्यांच्यावरती आरोप होत आहेत आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली जाते. विरोधक तर आक्रमक आहेत. अशात आता हा जो निकाल लागलाय याचे पडसाद कसे उमटू शकतात? मुंडे समर्थकांमधून काय सध्या भावना समोर येत आहेत? नक्कीच आपण बघतोय की सध्या धनंजय मुंडे यांच्यावरती चौफेर बाजूने त्यांना घेण्यात आलेलं आहे. एकीकडे आपण बघतोय की बीडमध्ये जे काही सध्या सुरू आहे त्यावर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्याने लक्ष केलेलं आहे. त्या राजीनाम्याची मागणी ही सातत्याने धरली जाते. एकीकडे अंजली दमाने यांचे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेक आरोप केलेले आहेत. कालच त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यासाठी त्या मुख्यमंत्री यांना त्यांनी भेट देखील केलेली आहे. पुरावे देखील सादर केले होते आणि त्यातून बघतोय की आता एक नवीन प्रकरण इकडे समोर आलेलं आहे. ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता फॅमिली कोर्टाने देखील निकाल दिले आहे. त्यामुळे आपण नक्कीच आता पुढे ना पुढे धनंजय मुंडे यांच्यावरती आणखी दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अजून दबाव वाढण्याची शक्यता आता वर्तवली जाते. ते अशात आपण पाहतो की तुम्ही आताच म्हणालात अंजली दमानी यांनी सुद्धा खूप सारे आरोप केले आहेत आणि त्यात हा जुनाच वाद परंतु आता नव्यानं एकदा पुन्हा समोर आलेला आहे. अशात त्यांच्या पक्षाकडून काय नेमकं समोर प्रतिक्रिया येते का? कुणाकडनं त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं किंवा इतर कुणाकडनं यावर काही प्रतिक्रिया आली आहे किंवा खुद्द धनंजय मुंडेंकडून काही प्रतिक्रिया आली आहे? हा जो निकाल आहे तो आताच काही मिनिटांपूर्वी समोर आला आहे. त्यामुळे आता नेमकी पक्षाची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र आतापर्यंत आपण बघतोय की बीडमध्ये जे काही धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं होतं, जे काही आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती झाले होते त्यावरती मात्र पक्षाने स्पष्ट भूमिका केलेली की जोपर्यंत काही पुरावे समोर येत नाही, पोलीस तपासात काही येत नाही, तोवरती आम्ही धनंजय मुंडे यांच्यावरती कोणतीही कारवाई करणार नाही. त्यांचा राजीनामा जोवरती पुरावे येत नाही तोवरती घेतला जाणार नाही अशी भूमिका स्वतः अजित पवार यांनी स्पष्ट केली होती. मात्र आता आपण बघतोय की एका वेगळ्या प्रकरणामध्ये थेट फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई केलेली आहे आणि आता यावरती पक्षाची भूमिका
काय असेल, फक्त याची दखल घेतं का, पुढे काही कारवाई करतं का, हे पाहणं देखील महत्वाचं असेल. नक्कीच सचिन, आपण पाहतोय पक्ष काय यावरती भूमिका घेतोय पाहणं महत्वाचं असणार आहे. आपण अगदी सविस्तरपणे सगळी माहिती दिली, धन्यवाद. या संदर्भात यावर काही अपडेट आले तर आपल्याकडनं त्या संदर्भात माहिती घेत राहू. तुर्तास आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेलेला आहे. नेमकं कोर्टानं काय आदेश दिलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात. धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप होता. घरगुती हिंसाचार केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप आता कोर्टाने मान्य केलेला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा धनंजय मुंडेंच्या विरोधात हा महत्त्वाचा निर्णय आपण पाहतोय. करुणा मुंडे याच पहिली पत्नी असल्याचंही कोर्टाने मान्य केलंय. तर करुणा मुंडेंना दर महिन्याला 2 लाख पोटगी देण्याचे आदेशही कोर्टाने जारी केले आहेत. भरीसभर अजून एका नव्या आरोपाची एका कोर्टाच्या निर्णयाची भर पडलेली आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडेंवरती नेमकं काय कारवाई होते, याचे राजकीय पडसाद कसे उमटतायत, विरोधक काय बोलतायत आणि सत्ताधारी पक्ष, त्यांचे मित्र पक्ष सुद्धा काय प्रतिक्रिया देता पाहावं लागणार आहे. प्रत्येक अपडेट आपण जाणून घेऊया. तुर्तास इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. जमिनीची मोजणी, वारस नोंद, मालमत्तेच्या आणि जमिनीच्या खरेदी विक्रीच्या नोंदणी प्रकरणी अनियमितता आणि दिरंगाई केल्यानं लोणावळा इथल्या परीक्षक भूमापक विनायक वाघचौरे यांना निलंबित करण्यात आलंय. मोठी कारवाई झाल्यानं इतरांमध्ये सुद्धा ताबडीचं वातावरण आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जलवाहिनीवरती तातडीनं दुरुस्ती करण्यासाठी ठाण्यामध्ये 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाण्याच्या ठराविक भागांमध्ये दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर पुढचे काही तास पाणी पुरवठा कमी दाबानं होईल अशी माहिती समोर आली आहे. पुण्यात सहकार नगरमधील काही भागात आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर उद्या सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल. छत्रपती संभाजीनगर शहराला 31 मार्च पर्यंत एक दिवसाआड पाणी कसं मिळेल असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. पुढील 54 दिवसांत 3 किलोमीटरची मुख्य जलवाहिनी टाकणं, 4 ठिकाणी टँक उभारणं, धरणातील जॅकवेलचा पहिला टप्पा पूर्ण होईल का असा प्रश्नही उपस्थित होतोय. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात सुद्धा शहरवासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. कळवा मुंब्रा दिव्यात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. कळवा मुंब्रा दिव्यामध्ये 24 तास पाणी पुरवठा होत नाहीये. त्यामुळे आता पाणी जपून वापरण्याचं मनपाकडून आवाहन करण्यात आलंय. राज्य सरकार शिवभोजन थाळी बंद करण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळतेय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळी लोकप्रिय ठरली होती. या थाळीत फक्त 10 रुपयांमध्ये जेवण मिळतं. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची चिन्ह आहे. पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे शहरात अवजड वाहनांना 24 तासांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. गंभीर अपघात रोखणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश देण्यात आलेत. कंटेनर, ट्रेलर, बल्कर अशा वाहनांचा यात समावेश आहे. मात्र यामधून मुंबई बंगळुरू महामार्ग वगळण्यात आलेला आहे. आता एक सविस्तर बातमी. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री फडणवीस आष्टीतील कार्यक्रमाला आले होते आणि याच कार्यक्रमात धस आणि पंकजा मुंडेंमध्ये फिल्मी डायलॉग बाजीचा कलगीतुरा रंगला. हा कलगीतुरा कसा रंगला आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंना नेमकं काय इशारा दिला या संदर्भातलाच विशेष रिपोर्ट पाहूयात. देवेंद्र बाहुबली, पंकजा शिवगामी. पंकजा आणि धसांमध्ये स्टेजवरच कलगीतुरा. बीडमधून फडणवीसांचा धनंजय मुंडेंना इशारा. सरपंच हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यात आले. विशेष म्हणजे आष्टीतल्या कार्यक्रमात
एकमेकांवर तोफ डागणारे सुरेश धस आणि पंकजा मुंडे हेही एकाच मंचावर आले. या कार्यक्रमात सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात फिल्मी डायलॉगनं स्टेजवर जोरदार जुगलबंदी रंगली. यावेळेस धसांनी फडणवीसांचा उल्लेख बाहुबली असा केला, तर हाच धागा पकडून फडणवीस बाहुबली तर आपण शिवगामी असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं. आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. खरंच लाड काय साहेबांचा, साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत. मला 3.57 TMC पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं. तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. एवढंच नाही तर धस यांनी आपल्याला न मिळालेल्या मंत्रिपदाचाही उल्लेख केला. मात्र मंत्रिपद नव्हे, आपल्याला पाण्याची गरज असल्याचं सांगून दिवारमधली डायलॉगबाजी करत फडणवीसांचं नव्हे तर उपस्थितांचंही त्यांनी मन जिंकलंय. मला तुम्ही नाही मंत्रिपद दिलं, नाही काही नाही दिलं, तरी मी म्हणतो मला मंत्रिपद नको, मला पालकमंत्रीपद नको, आणखी दुसरं काही देऊ नका साहेब. मला म्हणते तेरे पास क्या है, तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. स्टेजवर रंगलेल्या या कलगीतुऱ्यानंतर धसांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख करत राख आणि वाळू उपसणाऱ्यांवरही मोक्का लावण्याची मागणी सुरेश धस यांनी केली. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणी कितीही मोठा असला तरी कारवाई करणारच असं म्हणत फडणवीसांनी मुंडेंचं नाव न घेता थेट इशारा दिलाय. आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली, माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे. आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या, पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीची चर्चा रंगली होती. आपल्या डोळ्याच्या ऑपरेशनचं कारण देत मुंडे गैरहजर राहिले. मात्र धसांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारांना जाहीर इशारा दिल्यामुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार की मुंडेंना अभय मिळणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.